ही संस्था सुरू केली 16 विद्यार्थ्याच्यापासून 10वीपर्यंत वर्ग गेली तुमची पुढे 11वी आणि 12वीसाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. अजून रोपमहोत्सवी वर्ष मध्ये काहीतरी नवीन एखादं हे ध्येय सर्व संचालक मंडळांनी ठरवलं की रोपमहोत्सवी वर्षामध्ये एक नवीन पुढचं ध्येय सुवर्णमहोत्सव वर्षाकडं वाटचाल करत असतानाचं असावं. आपण विचारलेला प्रश्नांचं स्वागत करतो. चांगला प्रश्न आहे आणि त्यानिमित्ताने निश्चित आम्ही विचार करू असं आपल्याला या ठिकाणी आम्ही खात्रीदायक सांगू इच्छितो. असं करा की वर्ष आमचं रोपमहोत्सवी वर्ष साजरा करण्यातच जाणार आहे आणि त्या निमित्ताने पुढचं पाऊल आपण जे या ठिकाणी आम्हाला सूचना केली त्याचा स्वागत निश्चितपणे करू आणि पुढचं जी रूपरेषा आहे ती निश्चित यावर्षी आम्ही ठरवू. शैक्षणिक उद्योगाच्या दृष्टीने शाळाबाह्य उपक्रम राबवले जातात. शाळाबाह्य म्हणजे शाळेतर्फेच राबवले जातात ना. ते आपण एक विद्यार्थी एक झाड आपण दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरणाचं पाईक राहून पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी एक झाड हे आपण देत असतो. आणि तसेच देशभक्तीपर समूहगान स्पर्धा आपण जर आतापर्यंत दरवर्षी घेत आलेलो आहोत. ती विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती 15 ऑगस्ट नंतर देशभक्तीपर समूहगान स्पर्धा तालुकास्तरीय ही राबवण्यात येते. आषाढी एकादशीचा कार्यक्रम आपण शाळेतर्फे दरवर्षी घेतो. गणपती गणपतीची आम्ही कार्यशाळा घेत असतो. स्वहस्ते चित्रपिटी असतात, पोलिटिक्स असेल, रेल्वेटिक्सन असेल, विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम माहिती व्हावे त्याकरता असे उपक्रम आम्ही नेहमीच घेत असतो. आत्ताच ह्याच वर्षी पोलिटिक्सनलाही आपण विद्यार्थ्यांची भेट दिली. विनानंद इंग्रजी माध्यमाची शाळा सगळ्या विनानंद मराठी अनुदानित अनुदान देण्याचं शासनाने बंद केलं 2000 पासूनच. त्यामुळे विना अनुदान तत्वावरच मराठी माध्यमालाच बंद झाल्या. इंग्रजी माध्यमाच्या सर्व संस्था विना अनुदान तत्वावरच सगळीकडे संस्था शाळा चालू आहेत. विना अनुदान तत्वावरच आपल्याला ती मान्यता मिळालेली काय विना अनुदान तत्व. काही शासनाकडे काही मागणी काही विनाअनुदानित तत्वावर चालणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी जवळ संवर्धन भाग नाही, परंतु त्या संदर्भामध्ये काही वेगळ्या काही स्वतंत्र मागण्या आहेत का शासनाकडे अपेक्षित असलेल्या मागण्या? शासनाकडे म्हणजे सर्वात प्रश्न मोठा आहे आमचा RT 25%. 10 वर्ष आम्हाला पैसे दिले जात नाही. त्या मुलांचा सर्व भार आमच्या संस्थेवर पडतो. आज जवळजवळ 250 विद्यार्थी आहेत आमच्या आज शाळेमध्ये RTचे आणि 9 ते 10 वर्ष आम्हाला पैसे मिळत नाहीत. ती शासनाला प्रमुख मागणी. दरवर्षी आम्हाला जर परिपूर्ती देण्यात आली तर आमच्याही संस्थेवर भार पडणार नाही शाळा चालवण्याकरता. शासनाकडं 70 लाख रुपये गेल्या 10 वर्षामध्ये शासनाकडून येणं अजूनपर्यंत. तरी आम्ही मुलांना शासनाची मान्य RTIच्या खाली विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. दरवर्षी ती शिक्षण देण्याचं जबाबदारी आम्ही त्या पाळतो आणि मागणी आमची दरवर्षी असते. पण अजूनपर्यंत शासनाकडून आम्हाला काही अजून सहकार्याची त्या बाबतीत सहकार्य झालेलं नाही.
या रौप्य महोत्सव वर्षामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेत आहे. हो. माध्यमिक शाळांमधनं माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात वेगवेगळे उपक्रम घेतले. या सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या तुमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याबद्दल काय सांगा विस्ताराने? माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आपण रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला घेतलेला आहे. आपण म्हणजे आम्हाला 20 जून पहिली मान्यता जी आमची आली जी 20 जून 2002ला आलेली आणि 20 जून 2002ला आपण त्या निमित्ताने रौप्य महोत्सवी वर्षाचा आपण कार्यक्रम घेतोय, सुरुवात करतोय. आपण पहिली बॅच जी होती पालकांनी जो विश्वास ठेवून पहिल्या बॅचला 16 विद्यार्थ्यांनी जो 16 विद्यार्थ्यांच्या पालकांनी जो विश्वास ठेवला आणि पहिल्या बॅचला 16 विद्यार्थी आम्हाला मिळाले, त्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्या पहिले शिक्षक आंबेडे मॅडम आणि पहिले आंटी यादव आंटी जे अजूनही आमच्याकडे कार्यरत आहेत. आंबेडे मॅडम रिटायर झाल्या, पण त्यांचा सत्कार आणि पहिल्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार रौप्य महोत्सवीच्या त्या काही उद्घाटन समारंभाप्रसंगी आम्ही करतोय. माझे विद्यार्थ्यांचा मेळावा हा आपण सांगता समारंभ 20 जून 2027ला होणार आहे. त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांचा मेळावा आपण त्याच्या अगोदर आपण त्या दिवशी न घेता, कारण त्या दिवशी त्या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं असेल, परंतु त्याच्या अगोदर आपण माझे विद्यार्थ्यांसंघटना मेळावा आपण घेणार आहोत. अनुषंगाने आमचा विचार असा चालला आहे की ज्यावेळेस शाळेचं गॅदरिंगचा पिरियड असतो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, त्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच जर आपल्याला माझ्या विद्यार्थ्यांचा मेळावा जर घेता आला तर गेली आत्तापर्यंत जेवढ्या बॅचेस आपल्या बाहेर पडल्या 10वीच्या 13 बॅचेस, त्या सर्व बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना संपर्क केलेला आहे.